पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढीची घोषणा केल्यानंतर आता शहर हद्दवाढ विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे। कृती समितीच्या आजच्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीत समाविष्ट व्हायचं नाही असा निर्धार करत रस्त्यावरची लढाई अधिक तीव्रतेने लढू, मात्र 1 इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पहिल्या टप्प्यात 6 गावांचा समावेश करत कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची घोषणा केली। या घोषणेनंतर आता शहर हद्दवाढ विरोधी कृती समिती आक्रमक झाली असून कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीसाठी 1 इंचही जमीन न देण्याचा इशारा दिलाय। हद्दवाढीला विरोध करण्यासाठी 20 गावांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। वेळ पडली तर कुटुंबियांसोबत रस्त्यावर उतरू, प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकू, मात्र हद्दवाढ होऊ द्यायची नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। हद्दवाढीचा हा लढा यशस्वी झाल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार करत पालकमंत्री मुश्रीफ यांना घेराव घालण्याचा निर्णय देखील आज झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला। या 20 गावच्या सरपंचांच्या वतीने तीव्र असा हद्दवाढीला विरोध दर्शविलेला असून आमदार पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी जे 6 गावं लवकरात शहरामध्ये आम्ही समाविष्ट करीन असं जे स्टेटमेंट दिलं आहे त्याला आम्ही सर्व कृती समितीच्या वतीने जाहीर असा विरोध करतो आहे आणि आम्ही 20 गावच्या सरपंचांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री साहेबांना घेराव घालून ही हद्दवाढ थांबली पाहिजे। अजून शहराचा विकास या ठिकाणी दिसत नाही आणि आमच्या ग्रामीणचा काय होणार हे आमच्या ग्रामीण बांधवांचं प्रामुख्यानं मत आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण ताकदीने हा हद्दवाढीला विरोध आमचा सर्व 20 गावाच्या सरपंचांचा राहील। वडणगेच्या सरपंच संगीता पाटील यांनी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला। हद्दवाढी संदर्भात आमची मीटिंग झाली आहे। हद्दवाढीच्या संदर्भात जो निर्णय होईल त्या प्रसंगी आपली 20 गावं आम्हाला जरी रस्त्यात उतरावं लागेल तर आम्ही उतरायला तयार आहोत आणि आम्हाला हद्दवाढ ही थांबलीच पाहिजे ही आमची इच्छा आहे। दरम्यान प्रत्येक गावात सर्वपक्षीय बैठका घेऊन विरोध दर्शवण्याबरोबरच 6 गावं हद्दवाढीत घेतल्यास आमचा काही संबंध नाही अशा भावनेत राहू नका, आपल्यातील एकीची वज्रमुठ अशीच ठेवून हद्दवाढीला विरोध करूया अशा भावना उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केल्या। यावेळी उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके आदी उपस्थित होते।